मुंबईच्या कुर्ला परिसरातल्या कुरेशी नगरमध्ये काल झालेल्या हायड्रोलिक क्रेन दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। या प्रकरणात चुनाभट्टी पोलिसांनी क्रेन चालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे। कुर्ल्याच्या कुरेशी नगरमधल्या एका निर्माणाधीन बहुमजली इमारतीत पाडकाम सुरू असताना हायड्रोलिक क्रेनचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले। संबंधित इमारत 2005 साली HDIL कडून एसआरए अंतर्गत बांधण्यात आली होती, पण हा प्रकल्प अपूर्ण राहिल्यानं रहिवाशांनी या इमारतीत नियमित वास्तव्य सुरू केलं नव्हतं। विकासाच्या आर्थिक अडचणीमुळे ती इमारत एसआरएनं MMRD कडे जैसे थे स्थितीत हस्तांतरित केली। 2021 सालच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत राहण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन टोटल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराला इमारत पाडण्याचं काम हे देण्यात आलं होतं।